अगदी आता केशवजींनी छान मुद्दा मांडला तो प्रो इन्कम्बन्सीचा. त्याच अनुषंगाने चर्चा पुढे नेऊयात की मोदीत्वाची लाट अजूनही पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने चर्चा करायची. विजय सर, जसं आता केशवजी पण म्हणाले 2014 2019 आणि त्यांना आशा आहे 2024ची देखील. नक्की विश्वास. विश्वास, त्यांना विश्वास आहे की बघूयात. घोडा मैदान दूर नाही येते, पण लोकसभा जवळ आली आहे की हा विश्वास आहे. पण सातत्याने हे डेव्हलप करणं, यात एकटा चेहरा दिसतो तो मोदींचा, आणि या सगळ्यावरती मोदी लाट असल्याचं आपण म्हणतो. किती सक्सेसफुल वाटते ह्या पुढे येत्या काळामध्ये? नाही, येत्या काळात तिचं काय होईल, ती कशी चालेल या संदर्भात आपण काही वर्तवू शकत नाही. पण या निवडणुकीत छत्तीसगडमध्ये असेल किंवा मध्य प्रदेशात असेल किंवा राजस्थानमध्ये असेल, ही जी 3 राज्य आहेत हिंदी पट्ट्यातली, त्या राज्यामध्ये मोदींची लाट चाललेली आहे हे इथं स्पष्ट आपल्याला दिसत आहे. म्हणजे अगदी छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीनं आता ठीक आहे, अगदी तिथं कुठलं सरकार भाजपला संधी आहे, म्हणजे अगदी कालपर्यंत किंवा सकाळपर्यंत आपण म्हणतो की तिथं काँग्रेसचं सरकार येणं नक्की आहे. पण तिथं सुद्धा संधी निर्माण झालेली आहे. आणि या अन्य 2 राज्यांच्या मध्ये सुद्धा तिथं कुठलंही नेतृत्व न करता मोदींच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवलेल्या आहेत. त्या अर्थी तिथं ती लाट चाललेली हे स्पष्ट आहे. म्हणजे आणि त्यामुळं आता मुद्दा असा आहे की काही महिन्यावर आलेल्या लोकसभा निवडणुका आहेत, तर या लोकसभा निवडणुकांच्या मध्ये ही लाट कशी पुढे नेली जाते. कारण मला आता इथं एक गंमत अशी दिसते, म्हणजे ही उद्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या 2 राज्यामधलं अपयश ही काँग्रेससाठी, राहुल गांधी यांच्यासाठी इष्टापत्ती ठरू शकेल असं मला वाटतं. त्याचं कारण असं, अशोक गेहलोत आणि कमलनाथ हे 2 बुजुर्ग नेते राहुल गांधींच्या गले की हड्डी बनलेले होते. म्हणजे किती मुजोरी असू शकते की पक्षानं ठरवून तुम्हाला पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचं ठरवल्यानंतर तुम्ही पक्ष नेतृत्वाला फाट्यावर मारून मुख्यमंत्री पदावर राहता आणि तिथं अजिबात जुमानत नाही. दुसरीकडं कमलनाथ इंडिया आघाडी वगैरे सगळं झुगारून तिथं मीच माझ्या पद्धतीने असं म्हणतात. आता हे जर पुन्हा सत्तेवर आले असते तर ते राहुल गांधींसाठी प्रचंड उपद्रवकारक ठरलं असतं. आणि नजीकच्या काळात झालं कसं की आतापर्यंत व्हायचं कसं, हे सगळे बुजुर्ग लोक आपल्या पद्धतीनं काम करायचे. राहुल गांधींनी काय बदल करायचा प्रयत्न केलं की ते बघा यांचं अपयश, ह्यांना जमत नाही, हे पक्ष सगळा विस्कटायला चालतं असं म्हणायचे. आता या दोघांना बाजूला करून त्यांना हव्या त्या पद्धतीनं नवं नेतृत्व पुढे आणायला राहुल गांधींना संधी मिळाली असं मला वाटतं. हा यातला महत्वाचा भाग हाच मुद्दा. समीरण सर, मी भाई जगतापांकडे प्रतिक्रिया घेतो आणि मग तुमच्याकडे येतो, लगेच येतो. भाई जगताप, आता हा जो मुद्दा विजय सरांनी मांडलेला आहे त्याच अनुषंगाने प्रश्न आहे की सुप्त स्पर्धा काँग्रेसमध्येच पाहायला मिळते. मग तिकडे गेहलोत आणि सचिन पायलट मध्ये असेल आणि इकडे दिग्विजय सिंग आणि कमलनाथ यांच्यामध्ये असेल. हेच फॅक्टर आहेत काँग्रेसच्या अपयशाचे? नाही, असं ही गोष्ट खरी आहे की गटबाजी कुठल्या पक्षामध्ये नाही तर सर्व पक्षात आहे. काँग्रेसमध्ये अजिबात नाही का, तर आहे. परंतु गटबाजी मागच्या वेळेलाही होती. आता जे म्हणताय तुम्ही, हा जर निकष लावला तर मागच्या वेळेला मग जिंकले कसे, हाही विषय आहे. राहिली गोष्ट मध्य प्रदेशची, मी ते बोलताना तुम्हाला सांगितलं मागच्या वेळेला तर मोदींनी राजस्थान हे प्रेस्टिज बनवलं होतं, परंतु तिथे आम्ही जिंकलो आणि चांगलं जिंकलो. त्यांनी प्रयत्नही केला काँग्रेस पाडण्याचा किंवा सरकार पाडण्याचा. गेहलोतांनी ते सक्षमपणे पेललं आणि सरकार चालवलं. राहिली गोष्ट मध्य प्रदेशची, हे मध्य प्रदेश आपल्याला मी नम्रपणे सांगू इच्छितो की ही गोष्ट खरी आहे की पूर्वी हे सगळे वाद किंवा गडबाजी होती. यावेळेला सगळे एक दिलाने काम करत होते. म्हणून मी म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की मला आश्चर्य वाटतंय की मध्य प्रदेशचं शिवराज चव्हाण यांच्या विरोधामध्ये इतकी अँटी इन्कम्बन्सी आहे. त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत असेल, त्यांच्या त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये असेल, त्यांनी जे काही मध्य प्रदेशमध्ये आज पाहायला मिळतंय त्या बाबतीमध्ये, हे मी म्हणत नाही, हे अगदी सर्वसामान्यसुद्धा त्यांच्या विरोधामध्ये बोलत होतं. अँटी इन्कम्बन्सी होती तरीसुद्धा हे जे काही परिणाम किंवा हे जे काही हे दिसतात आहेत रिझल्ट्स, हे आश्चर्यकारक आहेत. मी म्हटलं तुम्हाला. त्यामुळे मला असं नाही सांगता येणार की किंवा तुम्हाला असं नाही म्हणता येणार की दिग्विजय सिंग असतील, कमलनाथ असतील, त्यांच्यातले काही वाद असतील, असं अजिबात नव्हतं. ते सगळे एक दिलाने एकत्र काम करत होते आणि हे चित्र दिसत पण होतं आणि मीडियानेच दाखवलं होतं. म्हणजे मी काय
हे करतोय, दावा करतोय, त्यापेक्षा आता रिझल्ट आल्यावर परत एकदा मीडियाने ते सुरू केलं की यांच्यातले वाद आले, त्याच्यामुळे हे होऊ शकतं. जे काय घडतंय ते फार चांगलं आहे असं नव्हे, त्यामुळे त्याची कारणमीमांसा होईलच, परंतु त्याचा अर्थ असा अजिबात नाही. आपण म्हणताय माध्यम जे घडतं तेच दाखवतात ना भाई जगताप, की काँग्रेसमधला जो अंतर्गत वाद आहे तो सातत्यानं चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच त्या अनुषंगानं चर्चा होते. हरकत नाही, मला समीरण सरांकडे यायचं आहे. समीरण सरांचा मुद्दा, मला एक मुद्दा म्हणजे निरीक्षण दोन मांडायची आहेत, ती फार गमतीशीर आहेत. मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आजपर्यंत 2014 पासून ते 2000 मी येतो तुमच्याकडे पुन्हा 2014 पासून ते 2023 पर्यंत मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर एकही काँग्रेसचा मुख्यमंत्री परत आपली सेकंड टर्म घेऊ शकलेला नाही. हे एक निरीक्षण आहे. म्हणजे हा काही याच्यावरचा आरोप किंवा याच्यावरचं काही लॉजिकल कन्क्लुजन नाही, एक निरीक्षण आहे. आणि दुसरं असं माझं स्वतःचं वैयक्तिक असं विधान आहे की छत्तीसगडमध्ये 90 सीट्स आहेत. 48, 46, 48, 44 हे जोपर्यंत 2-4 सीट्सच फक्त डिफरन्स आपल्याला दिसतोय, असाच जर तिथे राहिला तर एक तर तिथे हंग असेंब्ली येईल, आणि जर हंग असेंब्ली आली नाही, बीजेपीने सरकार स्थापन केलं तर अशा वेळेला ते सरकार कार्यकाल पूर्ण करेल की नाही अशी फार मोठी शंका असते. 2 ते 3चा 4चा डिफरन्स जो असतो तो कधीही बदलण्याची शक्यता असते. याच्यावर माझे मित्र माझ्या शेजारी बसलेले म्हणतील की बीजेपीने आजपर्यंत स्थापन केलेलं सरकार हे कधीही लगेच पडलेलं नाही, पण इतरांची सरकार पाडण्यामध्ये बीजेपी हे अनेक वेळेला यशस्वी झालेलं आहे. तसंच बीजेपीला सुद्धा सामोरं जायला लागण्याची शक्यता केव्हा येईल, जर 2 किंवा 3चा डिफरन्स असेल. कारण इथे अपक्ष किंवा इतर फक्त 1 किंवा 2च दिसत आहेत, बाकी कोणाचं चॅलेंजच नाहीये. असंच असतं की अपेक्षा 13-15 आहेत, त्यामुळे त्यातले काही घ्या, इंडिपेंडन्स मधले घ्या, असं करता येऊ शकतं. पण जेव्हा 48, 44, 46, 44 हे चित्र जोपर्यंत 50 उलटून पुढे जात नाही, तोपर्यंत मला वाटतं छत्तीसगडमध्ये पूर्ण काळ एकच पक्षाचं स्थिर सरकार राहिली शक्यता मला कमी वाटते. अगदी मला आपण ज्या अनुषंगाने चर्चा करतोय ती मोदीत्वाची चर्चा. मला रोहित सर तुमच्याकडे यायचं की हा फॅक्टर लोकसभेसाठी खूप महत्वाचा आहे आणि भाजपसाठी नक्कीच आशादायी चित्र आता पाहायला मिळत आहे. जिथे 1.5-2 महिन्यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये जर मतदान झालं असतं तर कुजबूज अशी होती की भाजपला यश मिळणार नाही. अशात हे चित्र कसं बघता? हे बघा, मला असं वाटतं की एकदा निकाल आले ना की मग आपण याच्याबद्दलचं लॉजिक काहीतरी शोधतो. आता परिस्थिती एकदम पालटल्यासारखी दिसते, तर आपल्याला असं वाटतं की ही मोदी लाट आहे किंवा काय. तर मला असं वाटत नाही की ही पूर्णपणे मोदी लाट आहे. याचं कारण मोदींनी ज्या प्रकारचा प्रचार मध्य प्रदेशात किंवा राजस्थान किंवा अन्य ठिकाणी केला, तसाच काही काळापूर्वी त्यांनी कर्नाटकात केला होता, पण तिथे आपण अगदी वेगळे रिझल्ट बघितले. त्यामुळे लोकल फॅक्टर जे काही असतात, विकासाच्या मुद्द्यांची कामं असतात, बाकीच्या गोष्टी असतात, तो एक भाग झाला. कुठल्याही एका कारणासाठी निवडणूक जिंकली किंवा हरली असं होत नाही. त्यातला एक फॅक्टर मोदींचा झंझावात प्रचाराचा आणि त्यांची लोकप्रियता काही प्रमाणात ग्रासरूट लेवलला असणे हा असू शकतो, पण दॅट कॅनॉट बी द ओनली फॅक्टर. माझं म्हणणं आहे की अनेक फॅक्टर्स आहेत. दुसरा पॉईंट जो केशवजीने मांडला तो मला थोडा सांगायचा आहे की प्रो इन्कम्बन्सीचं जे तंत्र, आणि हा चांगला शब्द त्यांनी कॉइन केला आहे, तंत्र जे आहे ते 25-1 वर्षापासून विकसित झालेलं आहे. मी मुंबईमध्ये 20 वर्षापूर्वी एका मोठ्या मुंबईच्या पेपरमध्ये काम करत असताना तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आलेले एक माझे सहकारी पत्रकार होते. ते 1 महिन्याची सुट्टी घेऊन अभ्यास दौऱ्यावर त्यांच्या काही जुन्या सहकाऱ्यांबरोबर बंगालला गेले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं मी बंगालला चाललोय. तर कशासाठी? तुम्ही लक्षात घ्या, 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा 23-1 वर्षापूर्वीची. तर तिथे डाव्यांचं, तर तिथे डाव्यांचं 97 अगदी बरोबर, मी रिपोर्टिंग करत होतो त्यावेळी. तर डाव्यांचं सरकार हे इतकी वर्ष पुन्हा 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 बंगालमध्ये का येतं यासाठी अभाविप आणि भाजपनी तिथे अभ्यास दौरा काढला होता आपल्या कार्यकर्त्यांचा. त्यांना ते माहीत असेल, आमच्यापैकी एक जण, म्हणजे आमच्या सहकाऱ्यांपैकी एक जण तिथे गेला होता. तर हे 25 वर्ष का असं परत परत सरकार येतं, याचा 25 वर्षापासून यांचा पक्ष अभ्यास करत आहे. त्याच्यामुळे परत परत सरकार आणण्याचं तंत्र यांनी शिकलं आहे आता, असं आपण त्यांना एक क्रेडिट देऊ शकतो. केशवजी, अगदी थोडक्यात, कारण ब्रेकची वेळ झालेली आहे, की असं का होतं जरी मोदी लाट असली किंवा मोदीत्व आपण म्हणतोय की ही हा सगळा परिपाक आपल्याला पाहायला मिळतो त्याचा, पण तिथल्या मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजी असते. मग तिकडे अगदी वसुंधरा राजेंबद्दल नाराजी आहे, मात्र मोदी तुझसे बैर नाही अशा घोषणा ऐकायला येतात. इथेही शिवराज सिंग चौहान बद्दल नाराजी आपल्याला पाहायला मिळाली, पण मोदींना मात्र सपोर्ट होता. हे का होतं मग? असं आहे की म्हणजे मला म्हणायचं की केंद्रीय नेतृत्वावर विश्वास आहे, पण कुठेतरी खालती त्यांनी राज्यातल्या नेतृत्वाला 2 राज्यांमध्ये कुठलं नेतृत्व जाहीरच केलं नव्हतं ना.
जे आहे ते मोदींच्याच मी तेच करिश्म्यामुळे म्हणतोय. आहे हे त्यांनाही मान्य आहे. हो. इनफॅक्ट त्या नेतृत्वालाही माहित नाही की आपण पुढे असू की नाही. आपल्या नेतृत्वाखाली जरी म्हणत असले सोकॉल की शिवराज सिंगांच्या नेतृत्वाखाली झालं, त्यांचा चेहरा कुठे मोदींनी एकाही भाषणात शिवराज सिंगांचं नाव घेतलेलं नाही. म्हणजे ही मतही आहेत ते मोदींच्या करिश्म्यामुळेच आहेत. नाही, 2-3 गोष्टी मुळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये, आणि तुम्ही ही माझी विनंती आहे की द्वैत अद्वैत सिद्धांत मांडू नका की ह्याच्यामुळे झालं ह्याच्यामुळे. तर आमच्याकडे भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे स्वतःला वेगळे मानत नाहीत. त्यामुळे राज्यातलं नेतृत्व काय आणि केंद्राचं नेतृत्व काय असा विषय करायची गरज नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या भूमिकांमध्ये कर्नाटकाचा मगाशी उल्लेख आमच्या मित्रांनी केला. कर्नाटकामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, म्हणजे एक लक्षात घेतलं की भारतीय जनता पार्टीची मतांची टक्केवारी आहे ती आता सगळ्या देशमध्ये एक मोठ्या प्रमाणात आहे. शेवटी असं आहे की काही निवडणुका, आता उदाहरण छत्तीसगड, आता हे सगळं सुरू आहे, छत्तीसगडात पाहतो आहोत 2% मतांनी इकडे ती परिणाम घडू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टी खूप पराभूत झाली का कर्नाटकात, ह्याचा तो लोकसभेला काही यश मिळणार नाही का? 2% मतांमध्ये 6 सीट्सचा फरक पडू शकतो. 4 ते 6 सीट्स. मी तुला तेच सांगतोय. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी, आता तुम्हाला यशाची, आता तुम्हाला सूत्र, भारतीय जनता पार्टीच्या यशाची त्रिसूत्री काय असं कुणीतरी विचारू शकतं. म्हणजे काय नेमकं तुमचं यश आहे? तर स्वाभाविकपणे नरेंद्र मोदींची विश्वासार्हता, पण त्याचबरोबर त्या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीचे जे लाखो कार्यकर्ते अत्यंत दिवस रात्र मेहनत करतात. मग यांनी सांगितलं की 25 वर्षापूर्वी आम्ही पश्चिम बंगालमध्ये गेलो होतो, मला माहिती आहे तो सगळा विषय किस्सा तो. आणि यातनं सगळ्या गोष्टीतनं चरवेती हे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे. अगदी चालत राहू. त्यातनं भारतीय जनता पार्टी आज मोठी झाली आहे. शून्यातनं आम्ही आज सुरुवात केली. 80 साली 2 खासदारावरनं 300 झालं. आज अनेक राज्यात सत्ता आहे. पण त्यामुळे सतत चालत राहणं, हरलो तरी निराश न होणं आणि जिंकलो तरी आज पुढे उन्माद, आज काँग्रेस दिसत नाहीत मला. नाही, पराभूत झाल्यानंतर तुम्ही उल्लेख करता, मला भाई जगतापांची प्रतिक्रिया यावर घ्यायचीच आहे आणि नंतर आपण चर्चा करू भाजपच्या विजयाच्या त्रिसूत्रीवरती नक्कीच. भाई जगताप, आपली प्रतिक्रिया. नाही, मला त्यांचं पूर्णतः ऐकायला आलं नाही, परंतु एवढं नक्की की आपण मोदीजींच्या एकंदरीत त्यांच्या पॉप्युलॅरिटीचा आणि त्याचा फायदा असा काहीतरी चर्चेचा विषय होता. मला सुरुवातीला सांगितलं, मला पूर्ण ऑडिओ ऐकायला मिळत नाही. एक असं आहे की आपण ही गेल्या अगदी 2014 पासून 2024 पर्यंत ज्या ठिकाणी, मग पंजाबमध्ये त्यांच्या पॉप्युलॅरिटीचं काय झालं, कर्नाटकामध्ये त्यांच्या पॉप्युलॅरिटीचं काय झालं, मागच्या वेळेला छत्तीसगडमध्ये तेव्हा तर ते फार पीकवर होते. म्हणजे आता तर लोक बोलायला लागले त्यांच्या सगळ्या ह्या जे काय देशभरामध्ये चाललंय त्या बाबतीमध्ये बोलायला लागले. त्यामुळे आपल्याकडची दुर्दैवाने काय झाली की आपल्याकडचं याचं राजकारण, राज्याचं राजकारण, देशाचं राजकारण हा एक वेगळा विषय राहतो आणि मग लोकल बॉडीज व कॉर्पोरेशन ह्यांचा एक वेगळा विषय होऊन जातो. एवढं मात्र नक्की की ढोबळमानाने आपण नेहमीच म्हणत असतो की अँटी इन्कम्बन्सी ही तिथल्या नेतृत्वाची, स्थानिक नेतृत्वाची असते. जशी शिवराज सिंग चव्हाण यांच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी, त्यांच्यामध्ये लोकांमध्ये तर नाराजी होती, आपसात त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा नाराजी होती. राहिली गोष्ट याच्या बाबतीमध्ये राजस्थानमध्ये सुद्धा आपण बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल की मागच्या वेळेला, अगदीच मध्य प्रदेशचं परत एकदा उदाहरण देतो, मागच्या वेळेला सुद्धा काँग्रेसचं सरकार होतंच की. म्हणजे याला जर तुम्ही स्किल्ड म्हणत असाल, म्हणजे निवडून आलेल्या का यांना, आमदारांना, खासदारांना अशा पद्धतीने प्रलोभनं देऊन त्यांना तोडफोड करून सत्ता मिळवणं, याला जर तुम्ही पॉप्युलॅरिटी म्हणत असाल तर म्हणा तुम्ही, काही हरकत नाही. परंतु गेल्या 10 वर्षात ह्या देशामध्ये हेच सगळ्यांना पाहायला मिळालं. मागच्या वेळेला त्यांनी तो यशस्वी झाले कारण ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्या गळाला लागले. कर्नाटकामध्ये त्यांनी तोच प्रकार केला होता, कारण कर्नाटकामध्ये सुद्धा आमचं सरकार येत होतं मागच्या वेळेला. जे घडायचं ते घडलं. आता या सगळ्या गोष्टीला जर मुलामा लावत असाल तुम्ही की मोदींच्या कामाचा, मोदींच्या ही आहे, त्यांना फार त्यांची पॉप्युलॅरिटी वगैरे आहे, असं हे सगळं ढोबळमानाने म्हणू द्या त्यांना ते म्हणावंच लागेल. राहिली गोष्ट, यश आलं की ते मोदींचं, अपयश आलं की ते तिथल्या स्थानिकांचं, हे आम्ही आता गेली 10 वर्ष ऐकतोय. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हे जाणणं बिलकुल गरजेचं आहे. आणि नक्कीच हा सवाल आहे की कर्नाटक आणि बंगालमध्ये का यश मिळवता आलं नाही, पण तिथे मताधिक्य वाढल्याचं पाहायला मिळालेलं आहे भाजपकडनं. छत्रपतींचा विचार म्हणजे